श्री गुरु पौर्णिमा सनातन वैदिक हिंदू धर्मातलं अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत महत्त्वाचं असं उत्सव या आषाढ महिन्याच्या पौर्णिमेक सगळेजण साजरे करतात। संपूर्ण विश्वभर व गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतात। आम्ही देवाक खूप मानतात, पण व देव या देवाबद्दलचा विचार आमका गुरून सांगला आणि म्हणून आमचे जे जे गुरु जाण गेल्ले असा किंवा जे आता काम करतात त्या सगळ्यांक या व्यास मुनींच्या पौर्णिमेक आम्ही सगळेजण त्यांची जयंती म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करतात। सगळ्यांक खबर आसुनी की सगळ्या हिंदू बांधवांनी आपल्याक जे जे कोण शिकयतात, जे आपल्याक ज्ञान दितात, आपल्याक पालकत्व दितात, त्या सगळ्यांक गुरु म्हणून सन्मान देवपाक जाय। शाळेत शिकताना टीचर्स असतात त्यांका रिस्पेक्ट व आपल्याक परत आपल्यातली जी विद्या असा ती बाहेर हाडटा। म्हणून अत्यंत महत्त्वाचा असो गुरुपौर्णिमेचा उत्सव ज्ञान सगळीकडे पसरचे म्हणून आमच्या या ऋषीमुनींनी ये समाजा खातीर वो उत्सव दिल्लो असा। एक गुरूं प्रती कृतज्ञता सगळ्यांनी व्यक्त करची। गुरु म्हणजे आपल्या भितर असलेली विद्या जी आहे ती बाहेर काढपा खातीर मदत करपी आणि आपल्या भितर परमेश्वरान सगळे आमकां दिल्ले असा। त्याचे आमकां अज्ञानपणामुळे आमकां ज्ञान ना, खबर ना, ते खबर करून दिवपी वो गुरु असता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु वो खंयच्या आकारान नासता। गुरु आई बापूय जावं शकता, गुरु निसर्ग जावं शकता, गुरु जो असा तो आपली परिस्थिती जावं शकता। वेगवेगळ्या प्रकारे गुरु, तेका गुरु आकार ना, तो अमर्याद असा, निराकार असा। म्हणून मनशान जर समजा सात्विक रावले जाल्यार ही गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थान त्याच्या जीवनात प्रकाश हाडटली अशें म्हाका दिसता। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञान सगळ्यांचे सायटीक वयचे आणि सगळ्यांमध्ये ज्ञान प्रकाशित जावचे या खातीर सगळ्या आमच्या बांधवांक गुरुपौर्णिमेच्यो खूप खूप शुभेच्छा। श्री क्षेत्र तपोभूमीच्या या गुरुपीठार हजारो लोक आयज येवन त्याने मस्तपैकी या ठिकाणी मानस पूजा केली। त्यांच्यानी सगळ्यांनी हांगा येवन संकल्प केलो की ही ज्ञानाची परंपरा आम्ही आमच्या घरान चालू दवरतले आणि बऱ्यापैकी आम्ही या निसर्गाक, बऱ्यापैकी आम्ही आमच्या आवय बापायक गुरु मानून आमचे जीवन समृद्ध करतले। तुमकां सगळ्यांक गुरुपौर्णिमेच्यो खूप शुभेच्छा एवं आशीर्वाद। देव बरें करूं।